संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. घटना घडली 27 जानेवारीला. आज आमचा गोरगरीब आदिवासी माणूस बाजार हट्टासाठी कर्जत या ठिकाणी येतो आणि त्या ठिकाणी पिक्चर स्टाईल त्यांना कारड घेऊन पाठला करून त्यांना मारलं जातं. ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे आणि ह्या हाती केलं नाही. आम्ही गेलो घाबरून, यांचा मारायचा सुरू होता. तिथून तर मुलाला कसं तरी इकडं पोलीस स्टेशनमध्ये पाठवला, त्याही काय दखल घेतली. त्याच्यानंतर मी जीव वाचवण्यासाठी धावत मावकर हॉटेलपासून पोलीस ठाण्यापर्यंत धावतच आलो आहे. ते सरकारी हॉस्पिटलच्या इथपर्यंत आमचा पाठला करत आले होते. कर्जत शहरात आदिवासी कुटुंबावर भर बाजारात मारहाण, कठोर कारवाईची मागणी. कर्जत शहरातील मुख्य बाजारपेठेत दिनांक 27 रोजी सोंडेवाडी वावरले येथील आदिवासी तरुण व त्याचे आईवडील यांच्यावर भर बाजारात पाठलाग करून लाकडी काठ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी योगेश देशमुख व त्यांचे 10 ते 12 साथीदार आरोपी असल्याचा आरोप आहे. पीडित तरुण पोलीस ठाण्यात पळून गेल्याने त्याचा जीव वाचला. या घटनेचा आदिवासी संघटनांकडून तीव्र निषेध करण्यात येत असून आदिवासी समाजाच्या साधेपणाचा गैरफायदा घेत करण्यात आलेली ही मारहाण संविधानाविरोधात असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. आरोपीवर अवैध मटका व्यवसायाचे आरोपही करण्यात आले आहेत. दरम्यान दिनांक 28 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत यांच्याकडे निवेदन देण्यात आले असून NCR क्रमांक 0081/2026 अंतर्गत आरोपी व सह आरोपींवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. CCTV फुटेज तपासून तत्काळ कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या घटनेमुळे कर्जत शहरात संतापाचे वातावरण आहे. सर्वप्रथम आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचं दुःखद घटना झाली, त्यांचे दुःखद निधन झालेलं आहे. तर त्यांना आदिवासी समाजाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आज ह्या ठिकाणी काल 27 जानेवारी 2026 रोजी आमच्या खालापूर तालुक्यातील सोंडेवाडी येथील हेमंत खडके आणि त्यांचं सर्व कुटुंब बाजार करण्यासाठी कर्जत धापया मंदिर या ठिकाणी आलेले होते. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तेथील योगेश देशमुख नावाची जी काही व्यक्ती आहे त्यांनी गाडी पार्किंगच्या वरून वाद घालून आमच्या आदिवासी बांधवांना कुटुंबांना जातीवाचक शिवीगाळ करून तिथे मारझोड केली. तिथे त्यांच्या सर्व कुटुंबांनी आपापसात मिटवून घेतलं. पुन्हा त्यांचं कुटुंब सोडून हा हेमंत त्यांची गाडी लावण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आजूबाजूला तिकडे गाडी लावून येत असताना पुन्हा त्याला रस्त्यात गाठलं आणि रस्त्यात गाठून हेमंत देशमुख आणि त्यांचे गुंड सहकारी 7-8 जण होते. हातात दांडकं घेऊन त्याची कारड घेऊन संतोष हॉटेल आणि मावकर हॉटेलच्या जवळ त्यांची कुटुंब थांबलेलं होते. त्या ठिकाणी आले आणि त्यांनी आवाज दिला की आई बाबा मला वाचवा. आणि त्या ठिकाणी पुन्हा त्याला गाठलं आणि त्या ठिकाणी त्यांना मारझोड करण्यात आली. आणि पुन्हा तिथे एकंदरीत जे वातावरण निर्माण झालेलं होतं ते अतिशय भयावह होतं. म्हणून त्याच्या आईवडिलांनी पुन्हा त्याला सांगितलं की इथं बाळा तुला मारतील, तू पोलीस स्टेशनला जा. पुन्हा तिथून तो जीव मुठीत घेऊन कसाबिसा ह्या पोलीस ठाण्यात पोचला. आणि पोलीस ठाण्यात पोचल्यानंतर येथील जे काही पोलीस कर्मचारी आहेत त्यांनीसुद्धा म्हणावं तसं आम्हाला सहकार्य केलेलं नाही. त्याच्यानंतर आम्ही समाज संघटनेचे सर्व सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी आल्यानंतर कर्जतचे जे PI आहेत पाटील साहेब यांना आम्ही विनंती केली का साहेब यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हा दाखल करा. त्यांच्यावर सगळं CCTV फुटेज चेक करून या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. परंतु ह्या कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचे सहकार्य केलं नाही. उलट आरोपीला पाठीशी घालून आम्हाला तुच्छतेची वागणूक दिलेली आहे. त्यामुळे आम्ही ह्या पोलीस प्रशासनाचा, कर्जत पोलीस ठाण्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि त्याच पद्धतीने आज ह्या ठिकाणी यांच्या आरोपी, या घटनेतील आरोपी आणि आमच्या आदिवासींना कुठल्याही प्रकारचा सहकार्य केलं नाही, तुच्छतेची वागणूक दिल्यामुळे या सहआरोपी म्हणून येथील पोलीस निरीक्षक यांनासुद्धा सहआरोपी करावे अशा पद्धतीचे नियोजन आम्ही आज DYSP यांना दिलेलं आहे. त्याचबरोबर आज या गुंड प्रवृत्तीचे लोक आज आमचा 77वा भारत देश
प्रजासत्ताक दिन आपण या ठिकाणी साजरा करत असताना देखील आज आदिवासींना खऱ्या अर्थाने कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य मिळाले नाही याचं ज्वलंत उदाहरण कालच्या घटना घडली 27 जानेवारीला. आज आमचा गोरगरीब आदिवासी माणूस बाजार हट्टासाठी कर्जत या ठिकाणी येतो आणि त्या ठिकाणी पिक्चर स्टाईल त्यांना कारड घेऊन पाठलाग करून त्यांना मारलं जातं. ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. आणि ह्या कर्जतमधील ह्या गुंडगिरी हे देशमुख नावाचा जो काही व्यक्ती आहे योगेश देशमुख हा एक असं समजतं की तो मटका चालवतोय. पोलिसांनी त्याची सखोल चौकशी करून त्याच्यावर योग्य पद्धतीने कारवाई करावी. अन्यथा जर कारवाई केली नाही आदिवासी समाज संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येतील आणि आम्ही उद्याच SP मॅडमकडे सुद्धा या संदर्भात न्याय मागण्यासाठी जाणार आहोत. दाप्या मंदिराची इथं गाडी थांबली होती आणि इथं त्याचं नाव काय योगेश देशमुख आला. गाडी बोलतो पुढं खाड. तर मुलगा बोलला का थांबत दादा थोडी पुढे घेतो मी 2 मिनटं थांबा. तरी काय त्यांनी मान्यता केली नाही. माणसं बोलतो कस्टमर उतरवू द्या. म्हणजे घरची फॅमिली आली ती सामान घ्यायसाठी. बोलतो त्यांना खाली उतरवून द्या मी गाडी काढतो पुढे. तर त्यांनी आजी मारामार केली. त्याची गळपटी धरून मारामारी केली. तरी आम्ही काय माफ केला. आम्ही बोललो दादा जाऊ द्या कशाला भांडणं वाढवतात एके ठिकाणची माणसं आपू. तरी त्याने काय ऐकलं नाही. तर तिथनं मुलगा गेला गाडी लावायला. काय शिवाजी पुतळा ना तो शिवाजी महाराजच्या इथं पुतळ्याजवळ मुलगा गाडी लावायला गेला. तर तिथं गाडी लावून आला. परत तो पज होता सुनबाईचा हातात तो घेऊन येत होता. तर त्या हमला केला शिवाजी पुतळ्याचे थोडा म्हणजे 5 मिनटं पण नाही तिथून म्हणजे थोडा 1 मिनटावरती आला पुढं. तर तिथनं त्या दांडका घेतले आणि दांडकाने मुलाला म्हणजे मारीत जोडीत का इथं आपले मावकर आठवडचे तिथं घेऊन आलेले आहेत. आणि तिथं आम्ही कशी काय सापडलो का मुलगा का धावत आला. भांडण तर निघत मिटवलेलं आहे. मुलगा धावत का आला तो बघतो तर आई मोठाली दांडका घेऊन बाया बे होत्या लेडीज त्यांच्या आणि 10-15 लोक होतं एवढं मारत होतं. तर आम्ही म्हणलो कशाला मारतात मुलाला. आमचा मुलगा आहे जे काय मारायचं असेल ते आम्हाला मारा. मुलांना पुढं पाठवलं आम्ही. तेव्हा आम्ही तिथं राहिलो गाडीवरती चेपून आईला मारला. मी म्हणतोय मला जे काय मारायचं असेल तेवढं मारा पण माझ्या मुलाला कसं तरी जीव वाचण्यासाठी पुढं पाठवलं अशी बोललो त्यांना. तरी ते काय ऐकाय मागत नाही. तिथनं ते निघाले आपलं तो जो काय संतोष बेरबार ना संतोष बेरबार तिथपर्यंत आमचं भांडण चालू होतं. मारतच येत होतं. आम्ही काय त्यांच्यावरती हात हे केलं नाही. मार्केट आहे मार्केटमध्ये गर्दी किती असते गाड्या किती असतात. आम्ही काय कुणाला हात हे केलं नाही. आम्ही गेलो घाबरून. यांचा मारायचा सुरू होता. तिथून तर मुलाला कसं तरी इकडं पोलीस स्टेशनमध्ये पाठवला. त्याही काय दखल घेतली नाही. मॅडमला बोललो. मुलगा बोलला का आई तू आईन त्याला आमची मारायला घेतलं आहे. लोकांनी हमला केलेला आहे. आईन ती तिकडं मारतात तुम्ही बघायला जाते. ही काय आमची दखल घेतली नाही. नमस्कार, मी हेमंत कडके, राहणार सोंडेवाडी, तालुका खालापूर, जिल्हा रायगड, पोस्ट वावरले. तर आम्ही फॅमिली कर्जत बाजारपेठेमध्ये खरेदी करायसाठी आलो होतो. तर दाप्या मंदिराजवळ आम्ही गाडी थांबवली. माणसं गाडीतनं उतरत होते. तर तिथे योगेश देशमुख असा व्यक्ती होता. ते आम्हाला बोलत होते की इथं गाडी थांबवायची नाही. तर मी त्यांना बोललो की दादा 2 मिनटं फक्त थांबा, गाडीतली माणसं उतरू दे, मग मी पुढं जाऊन गाडी लावून येतो. तेवढं झालं फक्त. तर त्याच्यानंतर त्यांनी आदिवासीवरनं शिवीगाळी दिली, ठाकरा माकरा अशी बोलले. आणि त्यांच्यानंतर ते गाडीतून उतरून माझ्या गलपटीला धरून 2-3 कानफड्यात मारल्या. आणि ते झाल्यानंतर तरी पण आम्ही काहीच नाही बोललो. त्याच्यानंतर मी गाडी लावायला शिवाजी महाराजांचं स्मारक तिथे गेलो आणि त्यांनी त्यांचे 10-12 पोरं बोलून माझ्या पाठीमागून दांडकं बिंडकं घेऊन धाव मारत होते, हल्ला करत होते. पाठीमागून आले तर मावकर हॉटेलच्या इथे मी आईन ते होते तिथं. तर मी आईन त्यांना आवाज दिला, ते आले. त्याच्यानंतर त्यांनी दांडका बिंडकाने हल्ला केला. आई मला लपवत होती, ते आईला मारला, बायकोला मारला, बाबांना पण मारला. त्याच्यानंतर बाबांनी सांगितलं तुम्ही इथं थांबू नका, इथं थांबून काहीच होणार नाही, तुम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला जा. त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला आलो. त्याच्यानंतर मॅडमला आम्ही सांगितलं की तिथं असं झालं आहे. तरी पण मॅडम काही दखल घेत नव्हती. मॅडमला सांगत होतो आम्ही मॅडम तुम्ही लवकर जा, बाबांना मारतील. तरी पण त्यांचे एक पण सरकारी कर्मचारी तिथं गेले नाहीत.
आम्ही मावकर हॉटेलच्या तिथं होतो. त्याच्यानंतर बाबाने बोलले की तू इथं थांबू नको. जीव वाचवण्यासाठी मी धावत पळालो. बाबा बोलले की तू इथं थांबूच नको. त्याच्यानंतर मी जीव वाचवण्यासाठी धावत मावकर हॉटेलपासून पोलीस ठाण्यापर्यंत धावतच आलो आहे. ते सरकारी हॉस्पिटलच्या इथपर्यंत आमचा पाठलाग करत आले होते आणि इथं आल्यानंतर आमच्या म्हणण्याप्रमाणे आमची तक्रार घेतली नाही.